अशी कशी देवाची करणी र दादा नारळाच्या आतमध्ये पाणी, अशी कशी देवाची करणी, अशी कशी देवाची करणी, अशी कशी देवाची करणी, अशी कशी देवाची करणी र दादा नारळाच्या आतमध्ये पाणी, अशी कशी देवाची करणी र दादा नारळाच्या आतमध्ये पाणी. मित्रांनो, मी आलो आहे जालना शहरातील बसस्टँड येथे आणि बसस्टँड जवळ असलेला हा पासी समाज म्हणजे लाकूड तोडाचा कामगार असलेला हा वर्ग आहे आणि यांच्याकडे एक झाड आलं होतं आणि ते झाड जेव्हा त्याचं खोड तोडत असताना ते झाड तोडायला लावलं आणि त्याच्या ब्लेड तुटल्या, हातोडी तुटली, पण ते नेमका प्रकार घडाला काय ते लक्षात येईना. पण ते म्हणतात की एखाद्या महाराजाला बोलवलं आणि त्यांना दाखवलं. त्या महाराजांनी आकृती बघितली आणि त्यांनी सांगितलं बाबा ही बजरंगबलीची मूर्ती आहे आणि ही बजरंगबलीची मूर्ती ही लाकडामध्ये घडलेली आहे, म्हणजे आपोआप तयार झालेली आहे. आणि त्यानंतर या पासी समाजातील ह्या व्यक्तींनी ही लाकडामध्ये आपोआप तयार झालेली ही बजरंगबलीची मूर्ती ही या इथं त्यांच्या जागेमध्ये बसवली. तर मी तुम्हाला दाखवणार आहे बजरंगबलीची मूर्ती लाकडामध्ये स्वतः निर्माण झालेली. मित्रांनो, आपण जे बघत आहात हा बसस्टँड आहे. हा बसस्टँडकडे जाणारा रस्ता आहे. सीना नदी, हा आहे CNG पंप आणि त्यानंतर इथं आपण बघत आहात ही आहे सत्यनारायण सॉ अँड टिंबर मार्ट, सत्यनारायण सॉ मिल आणि याच्या अगदी समोरच आपण इथं बघत आहात की बजरंगबलीची ही मारुतीची मूर्ती. तर चला आपण या बजरंगबलीचं दर्शन घेऊया. या मारुतीला इथलचे सर्व व्यक्ती लक्कडकोटचा मारुती, लकडीचा मारुती असं म्हणून ओळखतात. एक लाकूड जेव्हा तोडायला आलं आणि त्या लाकूड तोडायला लावत असताना आरीपत्ती तुटली, हातोडी तुटली. मग त्यावेळेस नेमकेच माणसाला शंका येते, बाय अचानक का होत आहे, आणि तेव्हा बघितलं तर हा मारुती, हा आहे लकडीचा मारुती. नक्कीच मित्र हो, जालना शहरातील पंचक्रोशीतील जवळजवळचे बरेच भक्त या मारुतीच्या दर्शनासाठी येत असतात. आपण हा मारुती जे बघत आहात हा लाकडामध्ये निर्मिती झालेला आहे. लाकडामध्ये निर्मिती होऊन हा मारुती तर निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर हा देवबाप्पाच्या आज्ञेने ब्राह्मणाच्या विचाराने इथं त्याची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, आपण जर जालना शहरातील रहिवासी असताल तर नक्की या